अरविंद पाटील सज्ज झाला. फ्लॅश लाईट बघा ऑन करा प्लीज. कबीर पाटील या आमचे माजी सरपंच दमदार व्यक्तिमत्व रामनाथ दादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. बघा मानपाडा 40+ कॅप्टन संपर्क साधा. रजनीकांत गायकवाड जरा आयोजकांनी संपर्क साधा. आयोजक ची संपर्क प्लीज साधा लगेच. चला फ्लॅश लाईट ऑन झाल्यात लगेचच मॅचला सुरुवात करू. उत्तमजी पाटील हे लाडके आयोजक तुम्ही स्पर्धेचा पाहताय. शिवसेनेची बुलंद झोप शिवसेना शाखा प्रमुख समाजसेवेचा वारसा जमणार नानाशेठ पाटील असतील 40+ ची सर्व टीम आणि मंथन पाटील देखील आज तिसऱ्या दिवसामध्ये आमच्यासोबत जॉईन झाल्यात. मंथनची कट तुम्ही जर पाहाल ना खूप छान आहे कारण की कासव कट आपण देखील त्याला म्हणू शकतो. आपलं देखील स्वागत करू. गेम ऑन लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल वन शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्लास इज टेम्पल वन शॉट इज परमनंट. स्वागत केलं अरविंद पाटीलचं. संजय पाटीलने ठोकला एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. मॅचला एन्जॉय करतात त्यांच्याकडनं काटाईला शुभेच्छा देऊयात. मॅचला लगेच सुरुवात करू आपण. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. P1चं पहिलं षटक संजय पाटील च्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. अर्जुनभाई पाटील यांना तुम्ही खेळताना पाहाल. काटाईचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व 40+ ला खऱ्या अर्थानं नव्या ऊर्जा नव्या संकल्पना आणि 40+ क्रिकेट आज उंचावलं ते व्यक्तिमत्व तुम्ही अर्जुनभाई पाटील यांना तुम्ही पाहता. फिल्डिंग शॉट ऑफला ते देखील आता क्रिकेटच्या भव्य दिव्य सागरामध्ये उपस्थित आहेत. बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती 4. पहिल्या प्रती दुसरी मॅच संजय पाटील आणि भरत भुईराची सलामीच्या गाडीची जोडी. अरविंद पाटील षटक क्रमांक पहिलं षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा फ्रंटफुटला खेळण्याचा प्रयत्न जरूर. बॉलनं टर्न दिला. एक झाली आहे पॉइंटला क्षेत्ररक्षणा. बॉलनं टर्न घेतला. 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 5 या आकड्यावरती. या षटकातील पुढचा बॉल. बॅटचा कडा लागलाय जरूर. विकेट किपरनं पकडलाय झेल. पहिले विकेट डाऊन. गाव तुम्ही नाही सरला. पहिला धक्का 5 वरती. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का लागला. भरत भोईर एक जबरदस्त फलंदाज आहेत गावदेवी दैसरचे. त्याची विकेट
वेल्टी 5 वरती पहिला धक्का. रवी पाटील मैदानामध्ये गेला 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. दुसऱ्या विकेटला संजय पाटील. बंधुराज आता तुम्ही मैदानामध्ये पाहता. पांड्या जोडी पहिली, पठार जोडी आता दोन्ही बंधुराज मैदानामध्ये सज्ज खेळण्यासाठी. जबरदस्त फलंदाज अष्टपैलू क्रिकेटर रवी. धरणाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्याच्या नावावरती तो आता खेळण्यासाठी सज्ज झाला. हे बॅटल रंगतदार होईल एकमेकांसमोर. पहिले धरणा इथे मात्र काटाई संघाला पराभूत केलं टीम दैसरनं. या मॅच मध्ये बदला घेतील का हा देखील खऱ्या अर्थानं नाईटच्या फॉरवर्ड मध्ये हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. रवी पाटील ऑन स्ट्राईक. हा तुम्ही पाहता बॉल पडल्यानंतर बॉल खाली गेला, बीट करून गेला, डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर खूप चांगला कमबॅक अरविंद पाटीलचा या षटकामध्ये. षटकातील शेवटचा बॉल धावा धावपलकावरती तुम्ही 5 पाहता. षटकातील पुढचा बॉल फटका फसला. जेलची शक्यता, फिल्डर पोहोचतील का? इथे प्रयत्न चांगले होते, जेल होता, मात्र या बॉलवरती सिंगल रवी पाटीलनं खेळायला सुरुवात केली आहे. धावा धावपलकावरती षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 धावा धावपलकावरती गावदेवी दैसरच्या 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज आला मनोज पाटील. मनोज सज्ज झाला बॅटिंग बॉलिंग साठी. समोर रवी पाटीलला तुम्ही पाहता. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली डीप राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 6 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी दैसर संघ. रवी पाटील बीट चालल्या तिथे फलंदाजीसाठी P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. हा बॉल देखील खूप चांगला, पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मनोज पाटील ला तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल ॲक्रोलाईन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. इथे रन आउटची संधी. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 7 या आकड्यावरती 7 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. P2चं तुम्ही पाहता 7 रन स्कोरबोर्ड वरती. फुल टॉस घेतला, फ्रंट फुटला आला, मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल चालला लॉंग ऑन, सीमा पार. संजय पाटीलचा दुसरा चौकार. पाहू शकाल 11 वरती धावा धावफलकावरती. षटकाने 2 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर कोणताही नाहीये. बॉल चाला बॉर्डलाईनच्या दिशेनं वेगानं स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. बघा खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका.
फेर डिलिव्हरी बघा फ्रंट फुटला आले होते खूप पुढे गेले त्यानंतर बॉल लगेच डीप राहिला 4 रन स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती वेगानं आता पुढे जात असताना 15 वरती षटकातील पुढचा बॉल वाईड बॉलचा इशारा दिशा खराब आहे 1 न स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 16 वरती 16 धावा धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या या षटकामध्ये तुम्ही पाहता 2 चौकार आल्यात बॅटर संजय पाटीलच्या बॅट बंद पुढचा बॉल फ्रंट फुटला पुन्हा एकदा आला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अशा रीतीनं पेटूचं दुसरं षटक संपला आजच्या सरासरीनं धावा धावपलकावरती 16 पाहता गावदेवी दहिसर संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यात विलंब करू नका वेळेच्या बाबतीत संदर्भ असू द्या फिल्डिंग लगेचच लावून घ्या आपण अर्धा तास लेट आहोत याची देखील लक्ष द्या का प्लीज स्पीडअप करा प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं 25 मिनिटाचा कालावधी 5 षटकासाठी तुम्हाला दिला जाईल तुम्हाला 4 षटकासाठी 20 मिनिटाचा कालावधी 21 मिनिटं लागला तर 1 मिनिट आम्ही आतमध्ये घेऊ लक्षात असू द्या प्लीज थोडा स्पीडअप करा फास्ट केला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली P1 P2चं षटक इथे समाप्त झालं आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहताय आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज केशव चौधरी रवी पाटील शांत आहे ज्यांना तुम्ही पाहताय 4-5 बॉलचा सामना केला 1 वरती खेळतोय चांगली बॅटिंग सलामीवीर संजय पाटीलची ज्याच्या माध्यमातून 3 चौकार ज्यानं 6 बॉल खेळत असताना 13 वरती तो खेळतो चांगली बॅटिंग सलामीवीर संजय पाटीलच्या कडनं होतीये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेने 1 केली पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का नसणारा फिल्डर अरविंद पाटील होते या बॉलवरती सिंगल स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 17 वरती 17 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत तुम्ही पाहता 1 केली दुसरीचा प्रयत्न हा ना दोन्ही फिल्डर एकाच एंडला आणि इथे नक्कीच तुम्ही पाहता अपघात तर होणारच आणि इथे गरज होती का रवी पाटीलला विकेट रनआउटच्या रूपात फलंदाज बाद बॉल 63 दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं काही हरकत नाहीये या तुमचं मनपूर्वक स्वागत प्रवीण पाटील गेला 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी धावा धावपलकावरती 18 वरती षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती अठरा धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय प्रवीण पाटील 4थ्या क्रमांकावरती स्कोरर कल्पेजी पाटील तुमचं देखील स्वागत करू फुल टॉस व्यवस्थित बॅट वरती 1 केली पुढे दुसरीचा प्रयत्न चालू आहे दुसरी होईल का
फेकी डेंजर एनला आली आहे आणि इथे रिव्ह्यू घेतला. बघा रिव्ह्यू घेतला आपण लगेचच चेक करू. चला नो बॉल आहे. कारण की तुम्ही जरी स्पर्धपुडला पहिला पाय असला हाईट तुम्ही कमरेच्या वरती बॉल रिलीज झाला. दगेने सांगितलं नो बॉल. या धावा मिळतील 3-3 स्कोर पुढे चालला 21 वरती. उघडाडवले पहानीत. नेक्स्ट बॉल फ्री हिट. प्रवीण खेळण्यासाठी सज्ज. फ्री हिट बॉल. पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला. मिड विकेटला फिल्डर इथे उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग एक केली. दुसरीचा प्रयत्न होता संजय पाटीलचा नाकारलाय. मिळतीय सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. 22 धाबा धावपलकावरती. चांगलं आयोजन चांगलं नियोजन. नागाव 40+ टीम त्यांच्या माध्यमातून लाडके दोन आयोजक नाना पाटील उत्तमजी पाटील. खूप मोठा ग्रामस्थ मंडळ नागावचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहता. जबरदस्त स्पर्धा. संजय पाटील ऑन स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला. एक केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न झाला. रन आउटची संधी पण इथे नो स्ट्राईक क्लब. इथे तुम्ही पाहता फिल्डर कोणताही नव्हता आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती 24 धावा स्कोरबोर्डवरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा धावपलकावरती. मोठे फटके आवाज टीम गावदेवी दहिसरला आपण गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. बॅटचा आतला कडा. विकेट किपर फीट. बॉल मागे चालला. झेल सोडला. मनोज पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते. या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 1 पुढे जात असताना 25 धावा. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती बॉल नाही आहे. नारिवली 40+ संपूर्ण खेळाडू बघा आमच्या व्यासपीठाजवळ यायचा आहे. संपूर्ण प्लेयर. दुसरीचा प्रयत्न. हाना गरज होती का? इथे रन आउटची विकेट आणि इथे गरज नसताना विकेट मिळते आणखीन एक. घेऊन जायचं आहे पाणी.
या महेंद्र भोईर तुमचं देखील स्वागत करू. काही वर्षामध्ये ते देखील 40+ मध्ये ड्यू करतील. नक्कीच या महेंद्र भोईर तुमचं देखील बळपूर्वक सरचे स्वागत करू. तीन षटकाचा खेळ संपला. गरज नव्हती प्रवीण पाटीलला धाव खेळण्याची, कारण की प्रवीण पाटील मध्ये धमक होती. त्याची विकेट कुठेतरी मिळती आहे आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये लेफ्ट हँडर अभिमन्यू भोईर. बघा विलंब करू नका पंच, प्लीज तुम्ही देखील टाइम सेट करा. लक्षात असू द्या पंच. नारिवली 40+ संपूर्ण खेळाडू आमच्या व्यासपीठासमोर आहे. तुमचे कॅप्टन राजू काळे तुम्हाला बोलवतात. लक्षात असू द्या. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज अरविंद पाटील पुन्हा एकदा आला आणि स्ट्राईक येणार तुम्ही पाहता. अभिमन्यू भोईर धावा धावपलकावरती 26. या कैलाजी गोरपेकर नारिवली आपले देखील मनपूर्वक सरचे स्वागत. शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत, त्यांच्याकडनं या स्पर्धेला 5,000 रुपये ची धनराशी. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या कैलाजी गोरपेकर तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. कट केला तुम्ही पाहताय. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 26 धावा स्कोरबोर्ड वरती. चौथ्या षटकाला सुरुवात. डॉट बॉल न झाली आहे. अरविंद पाटील षटकातील पुढचा बॉल. मोठा हिट मारायचा प्रयत्न नक्कीच तुम्ही बघावलं. कार्पेट एक केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव इथे वेगानं पूर्ण केली जाते. 2 अभिमन्यूनं खेळला सुरुवात केली आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 पुढे जात असताना 28 या आकड्यावरती. फटका चांगला आहे तुम्ही पाहता. फिल्डर पोचतील का? इथे तुम्ही पाहता फिल्डरला बीट करून बॉल मागे चाला वेगानं. तिथे फिल्डर आहेत कव्हरला. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. तिसरी होईल का? आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक 30 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. बघा काटे 40+ प्लीज. वेळ कमी घ्या. षटकातील पुढचा बॉल. फटका फसला. जेलची शक्यता इथे तुम्ही पाहता. विकेट कीपर टिपला जेल. संजय पाटील बॅक टू द आउट. धन्यवाद.
खाली एक शेक आला मैदानामध्ये बॅटिंग साठी. खाली झाला बॅटिंग साठी तुम्ही पाहता. फटका चांगला होती कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. इथे गरज होती का रन आउटची संधी. फलंदाज बाद. महादेव पाटील मैदानामध्ये एका काळचे एक जबरदस्त क्रिकेटर होते पण आता ते आल्यात तुम्ही पाहताय 7व्या क्रमांकावरती. 32 वरती धक्का लागलाय. जयंता पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. उत्तम पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत. आयोजक तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. कट करण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता आणि एक डॉट बॉल. अशा रीतीनं 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव पलकावरती स्कोर बोर्ड वरती तुम्ही रणसंख्या पाहताय 32. महादेव पाटील मैदानामध्ये तुम्ही पाहता एक काळ खूप गाजवलाय पण आता ते आल्यात मैदानामध्ये 7व्या क्रमांकावरती. त्यांच्याकडे अपेक्षा धावा कोणीतरी मात्र तुम्ही पाहताय स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 33 या आकड्यावरती महादेव पाटील यांच्यासाठी पारदर्शक आलाय त्यांचे सुपुत्र 32 धावा पलकावरती. अक्षय पाटील यांच्याकडनं प्रत्येकी षटकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. पैसे लगेच जमा करा आमच्याकडे. अक्षय पाटील प्रत्येकी षटकासाठी 1000 रुपये. महादेव पाटील त्यांच्याकडे धमाके आता मात्र त्यांना मोठे फटके मारायचे आहेत. शेवट षटक स्लोगोरचा अनामाईचा डेटोर. कॉमेडीला बोल टाइम लागेल आता कपल मॅच आपली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हॅलो पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न 22च्या स्वरूपात एक धाव आली. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 33 धावा. टॉससाठी रिपोर्टिंग करायचं इनिंग ब्रेकमध्ये टीम जय मसोबा उंबारडे आणि त्याच्या विरोधात गावदेवी नारिवली 40+ या दोन कॅप्टननी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती स्थिर आहेत. स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 33 धावा. षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
हा देखील तुम्ही बॉल पाहता डॉट आला. 33 धावा धावपलकावरती. षटकातील 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल. इथे दांडी गोल विकेटच्या मध्ये फलंदाज बाद. शेवटचा बॉल या षटकातील पूर्वार्धातील. दीपक पाटील आगरी खानावल. माहीर आगरी खानावलचे तुम्ही दीपक पाटील तुम्ही पाहता. हा जर डॉट बॉल आला तर तुम्हाला दुसरं मेडियन षटक पाहायला भेटेल. इथे मात्र फलंदाज बाद. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करू. तुम्ही पाहता गोलंदाज राजेश पाटीलनं या स्पर्धेचं दुसरं मेडियन षटक. कालच्या दिवसामध्ये रोहित पाटीलनं फेकलं, आज राजेश पाटीलनं फेकलं. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्ध समाप्त झालं. धावा धावपलकावरती 33-34 धावेचा आता गरज आहे. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टीम जय मसोबा उंबारडे. हां चला तुकाराम दादा उपस्थित आहेत, त्यांच्याच हस्ते आपण टॉस करू या दोन संघामध्ये. हॅलो चला उंबारडेचे कॅप्टन पण संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, मग कॅप्टनला पाठवा. बालादादा भंडारी. चला राजू चल पुढे हे चल ना शर्यत मग बसले गेला तू आता वाट बघता नुसतं चातक पक्षासारखं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम नारिवलीच्या विरोधात उंबारडे. बरे आहेत ना? 11-22 आणि इकडे उत्तम त्याचा फोटो आहे. 11-22 मागा किंवा लोगो मागा. तर आमचे तुकाराम दादा सुद्धा उपस्थित आहेत. समोर असं चला कोण कॉल करतोय? शरदचा कॉल आहे. 11-22 ला टीम जय मसोबा उंबारडे संघ टॉस जिंकला. या कशाला पसंती द्याल? आम्ही फिल्डिंग घेणार आहे. विपक्ष संघ नारिवली आहे. मागच्याच महिन्यामध्ये एकमेकांसमोर दोन्ही संघ आले होते. आज काय पोझिशन असेल? कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? नारोली टीम पण चांगली आहे. आमचा प्रयत्न असेल जेवढा कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. 40+ क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्यातल्या त्यात आज मोठी स्पर्धा खेळता. यावेळेला कशी पोझिशन असेल टीमची? पूर्णपणे प्लेइंग 11 असेल का? कारण बऱ्याच वेळा पाहतो उंबारडे संघाचे नेहमीच 11 नव्हे तर 15 खेळाडू असतात. आज काय नाही, यावेळेला आहे पूर्ण 11 पूर्ण संघ खेळणार आहे. काय म्हणाल सन्माननीय उत्तम शेठ पांडुरंग पाटील यांच्या वतीने डे नाईटचा फॉर्मॅटची क्रिकेटची स्पर्धा? नाही, डे नाईट 40+ मध्ये झालं आहे, चांगलंच आहे. म्हणजे का हे खेळायला भेटतो आपल्याला का 40+ नाईटला एक खेळाची टुर्नामेंट म्हणजे सर्वांना एक चांगला अनुभव भेटतो त्याच्यामध्ये. का नाईटला एक टुर्नामेंट कधी झाली पाहिजे आपल्यासाठी ना, आपण खेळलो पाहिजे याच्या पुढं पण नाईटला जास्तीत जास्त. थँक्यू सो मच. हे होते टीम उंबारडेचे कॅप्टन. टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम गावदेवी नारिवली संघाला.
हॅलो. तर आपण खऱ्या अर्थानं आज श्रद्धांजली देणार आहोत दैसर गावचे आमचे काका, खऱ्या अर्थानं पांडुरंग शालिग्राम पाटील. आज त्यांच्यावरती काळाचा पडदा आला. आज ते आपल्याला सोडून गेले आणि खऱ्या अर्थानं दैसर गावदेवी दैसर खेळतीये आणि आजच ते आपल्या सर्वांपासून दूर झाले. तर दैसर टीम त्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देते. तर चला लगेच आपण श्रद्धांजली देऊन येणार आहोत. बघा जागेवरती उभा नाही, ज्याच्या डोक्यावरती कॅप आहे त्या कॅप रिमूव्ह करा. आणि आज आपल्याला खऱ्या अर्थानं सोडून गेले तर पांडुरंग शालिग्राम पाटील यांना आपण श्रद्धांजली ते अर्पण करतोय. ओम शांती शांती, त्यांच्या आत्म्यास शिरशांती लागो. आणि खऱ्या अर्थानं इथे गावदेवी दैसरच्या माध्यमातून श्रद्धांजली. ऐकूया पूर्वार्ध कशा ते रंगताय. लक्ष जरी 33 धावेचं 34 धावेचं असलं मॅच टफ फाईट पाहायला भेटेल का. इथे काठाईला पराभूत केलं गावदेवी दैसरनं धरणाच्या ट्रॉफीमध्ये. इथे नाईट फॉर्मॅटमध्ये काठाई पराभूत करेल का. बारी बारी सबकी बारी या मॅचमध्ये रंगतदार पाहायला भेटेल का की मॅच लवकर संपवतील काठाई संघ. ऐकूया खेळाचं पूर्वार उत्तरार्ध जगदीशजी पाटील सरांच्या मुखातून. धन्यवाद. थँक्यू सो मच सौरभ पाटील सर. उपस्थितांचं करूया आपण स्वागत. जय गावदेव जय हनुमान 40 प्लस चषक नागाव ची भव्य डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहा मिळते. हॅलो चेक. हॅलो ओके. तर खेळाच्या पहिल्या अंकामध्ये जेथे टीम गावदेवी दैसर संघाने बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात. फक्त 33 आणि 34चं लक्ष ठेवलंय ते जय दुर्गा माता कटई संघाच्या संघासमोर. त्यामुळे या धावा बनवल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला या दुसऱ्या खेळाच्या अंकामध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि पहिला बॉल फेस करत असताना बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. यस एज अँड टेकन. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. गोलंदाज पाहतोय आपण संजय पाटीलला मिळाली पहिल्या बॉलवरती ही मोठी विकेट. पाहिला पंच किशोर सोरकाते यस पंच आमचे सोरकाते सर होते आणि स्क्वेअर लेगला बाणे सर. आणि पहिला विकेट पहिला धक्का लागत असताना आमच्या याच दरम्यान पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत नावालीचे माजी उपसरपंच नवनाजी साळुंके हे सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत आहे. आणि मॅचच्या यूट्यूबच्या माध्यमातून आमचे विलास पाटील दहीसर हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. आणि निलेश पाटील आपलं सहर्ष स्वागत. तर या नारिवलीचे किसन गोरपेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. याचं आहे मंचावरती स्वागत आहे आपलं. चला वन डाऊनला खेळाडू आल्यात. सोमनाथ पाटील ओ बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कटचा लाजबा फटका. चेंडू जाईल डीप कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणदणीत चौकार. वन डाऊनला येत असताना सोमनाथ पाटील किसनजी गोरपेकर नारिवली साहेबांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पुन्हा एकदा चौकार. दोन लागोपाठचे चौकार आले. पहिल्या बॉलवरती काय विकेट मिळाली आणि त्यानंतर आलेले दोन चौकार. सोमनाथ पाटीलला पाहतोय स्ट्राईक वरती येत असताना फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडंसं चेंजेस करत असताना पाहा मिळतो आपल्याला. हां तर याच दरम्यान कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे सचिव श्रीमान बालाराम भंडारी मॅन फ्रॉम उंबाडे
आपण व्यासपीठावरती या. मोतीराम पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. मगाशी पण आम्ही तुमच्या नावाचा उल्लेख केला, यावं आपण. चल लागोपाठ 2 चौकार. फिल्डिंगमध्ये परिवर्तन. या लवकरच स्पर्धा भेटीच येते. या सचिन पाटील हे लाडके आयोजक तुमचा देखील मनपूर्वक सरच्या स्वागत करू. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे, मिड ऑफच्या वरून केलाय. लागोपाठच्या 3 चेंडू 3 चौकार येत असताना सोमनाथ पाटील यांच्या बॅटमधून. दरम्यान आमचे ग्रुप ग्रामपंचायत नारिवलीचे माजी सरपंच सन्माननीय परेश ठक्कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती या. स्वागत आहे आपलं. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. क्लीन बोल्ड दांडी गुल. लागोपाठ 3 चौकार. त्याच्यानंतर ही महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे सोमनाथ पाटीलची. धक्का क्रमांक 2 काटेईला. सर तर याच दरम्यान सचिन पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. तर सचिव साहेब यावं आपण. बालाराम दादा भंडारी यांचं आगमन होतंय. स्वागत असेल आपलं. त्यांचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल गावदेवी नारिवली संघाच्या अगेन्स्ट. मात्र आज तो संघ आयुष बोराडे 11 जय गावदेवी नारिवली या नावाने खेळेल. आयुष गुरुनाथ बोराडे या संघाचे पुरस्कर्ते गुरुनाथ शेठ बोराडे. यावेळेस स्क्वेअर लेगला फैकून दिलाय. चेंडू उंच गेलाय. मात्र पहिला टप्पा मिळालाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री पार आणि या ओव्हरमध्ये आलाय तो 4था चौकार. तर या दरम्यान आमचे नारिवलीची एवन जोडी अर्थातच माजी सरपंच आणि माजी उपसरपंच रामशेठ भोईर परेश ठक्कर या मंचावरती स्वागत असेल आपलं. तर याच दरम्यान पाहतोय आपण उंबारडेचे गावदेवी क्रीडांगण उंबारडेचे अध्यक्ष आणि एक बॉडी बिल्डर्स आनंद पंजे यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं आणि राजू शेठ भोईर आपण सुद्धा या. व्यासपीठावरती स्वागत असेल आपलं. एवन जोडीचं आगमन सातत्याने आहे. संघासमवेत त्यांना पाहिलंय. बरेच वेळा पुरस्कर्ते सुद्धा राहिलेत. परेश ठक्कर असेल, रामशेठ भोईर, भरतशेठ भोईर, चंद्र पाटील या संघाला लीड करत असताना चला पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 चौकार 2 विकेट मिळाले. 4 चौकार 16 आल्यात. 34चं टार्गेट. या राम मामा तुमचं देखील बडपूर्वक सरशी हार्दिक स्वागत करू. क्रिकेटला धर्म क्रिकेटला दैवता बांधणार हे व्यक्तिमत्व तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. या ठिकाणी पाहतोय आपण चांगलं स्पिन गोलंदाज प्रवीण पाटीलला पाहतोय. माजी सरपंच नारिवलीचे परेजी ठक्कर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. क्रिकेटवरती असलेला प्रेम यांचा तुमचं सरचे स्वागत. लो फुलटॉस होता मनोज पाटील साठी. एक चांगला खेळाडू आहे. टीम काटेचा गेली बरीच वर्ष बाहुबली या नावाने प्रसिद्ध आहेत. कारण बऱ्याच वेळा त्यांची खेळी मॅच विनिंग पारी बऱ्याच वेळेला पाहायला मिळालते आपल्याला. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असणारे खेळाडू मनोज पाटील. एकेरी धाव मिळाले. पुन्हा एकदा शॉर्ट लेगला फिल्डर होते. झाली आहे मिस. चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. गुड शॉट.
वाईड बॉल. या चौकारानंतर वाईड तुम्हाला कंट्रोल करावं लागेल कारण टार्गेट मोठं नाही आहे टीम काटेई संघासाठी. 34 टार्गेट होतं या मॅचमध्ये. सुरुवात विकेटने झाली मात्र त्यानंतर 4 चौकार एकाच ओव्हरमध्ये आले आणि या ओव्हरमध्ये 1 चौकार. फुल टॉस शिवाजी पाटीलच्या बॅटमधून एकेरी धाव. दुसरीचा प्रयत्न होता नकार दिला जातोय. एकच धाव पहा मिळते आपल्याला. इकडे धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावा झाल्यात त्या आता 23 धावा. 11 धावसंख्येची गरज आहे. हो फुल करायचा होता मात्र लास्ट मोमेंटला थोडासा अखडता हात घेतला आणि एकेरी धाव. त्यांना माहिती आहे की सामना आता हळूवारपणे एकेरी दुहेरी धाबा आल्या तरी विजयाच्या दिशेने ते जाऊ शकतात. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 34चं लक्ष असताना 16 आल्या. त्यानंतर 1 चौकार पाहायला मिळाला आणि आता सिंगल डबल पाहतोय. आज मात्र 4थ्या क्रमांकावरती शिवाजी पाटीलला बढती दिली. पुन्हा एकदा विकेटच्या पाठीमागे चेंडू जातोय. 1 धाव मिळत असताना ती ओव्हर समाप्त झालाय. दुसरा पॉवर प्ले. यात जरी 1 चौकार आला असला तरी सुद्धा धाबा खर्च केल्या या ओव्हरमध्ये 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. 25 धावा लागल्यात स्कोरबोर्डवरती. थोडीशी टीम मीटिंग केली जाते कारण आता त्यांना माहिती आहे की सामना जास्त धाबा नाही आहेत त्यामुळे कुठे का होईना आता रोखण्याचा प्रयत्न. सुरुवातीला चौकार आले जिथे पहिल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टीम काटाई संघाने चांगली गोलंदाजी आणि चांगले फिल्डिंग. महेंद्र भोईर चला आता पॉवर प्ले संपले त्यामुळे फिल्डिंग अगदी सीमा रेषा लगत आपल्याला पाहायला मिळेल. चला तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरा गोलंदाज पहा मिळतोय गोलंदाजी मार्कवरती रवी पाटील. ओ वेगाने चेंडू फेकला अगदी बॅटम पॅड मधून जात असताना डॉट बॉल पहा मिळतो आपल्याला. पहिला चेंडू डॉट आल्यात. 34 टार्गेट असताना या मॅच मध्ये पहा मिळतोय सुरुवात चांगली झाली आणि त्यानंतर सातत्य टिकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील होतं अपील. दुसरा चेंडू सुद्धा डॉट. शिवाजी पाटील स्ट्राईक वरती. त्याच्या बॅटमधून जरी 1 चौकार आला असला तरी सुद्धा त्यानंतर फक्त एकेरी धावा आणि आता 2 चेंडू डॉट खेळाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. एकेरी धाव घेत असताना मिडांचा फिल्डर पुढे सरकलाय तोपर्यंत सिंगल आली आहे. 26 धावसंख्या पहा मिळते स्कोरबोर्ड वरती. 8 धावसंख्येची गरज अद्यापर्यंत. स्ट्राईक वरती मनोज पाटील आहेत. बिग शॉट पटका चांगला आहे वेगाने. जसा टप्पा पडला तसा मात्र बाउन्स झाला. फिल्डर होते त्याच्या अबाक्याच्या बाहेर जात असताना चौकार आणि आता फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. पहिला सामना चिकनगर संघाने जिंकला. दुसरा सामना पाहतोय आपण दहिसरच्या विरोधात काटेई संघ. तिसऱ्या सामन्याचं नाणेफेकी झाली. नारिवलीच्या विरोधात उंबाडे हा संघ खेळताना पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी विजयाचा चौकार आलाय. मनोज पाटीलच्या बॅटमधून शानदार विजय मिळवत असताना जय दुर्गामाता काटेई संघाने पहिला विजय मिळवलाय गावदेवी दहिसरच्या विरोधात. चर्चेला 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. नाना गावाचा हाय बोलबाला. नाना पाटील नाव फेमस झाला. नाना पाटील फेमस झाला. उत्तम पाटील नाव फेमस झाला. उत्तम पाटील फेमस झाला.